या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महापालिका निवडणूक निकालानंतर शिवालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार राजा क्षीरसागर यांनी जनतेचे आभार मानत लोकांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच माहितीला बळ मिळाले असल्याचं सांगितलं. शिवसेनेने मोठा त्याग केला असून उत्तरची प्रत्येक पेठ महायुतीसोबत ठामपणे उभी राहिली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की प्रभागातील विकास कामे तातडीने मार्गी लावणारं आमचे प्राधान्य राहील. कसबा बोर्डात बोगस मतदान व बूथ कॅप्चरिंग सारखे प्रकार घडल्याचा आरोप केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त वंदन करत शिवसेनेचा महापौर महापालिकेवर फडकणार हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असं सांगितलं. भाजप शिवसेना बरोबरीने असून 2.5 वर्ष भाजप आणि 2.5 वर्ष शिवसेनेचा महापौर राहील. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसलाही न्याय दिला जाईल असंही त्यांनी नमूद केलंय. सतेज पाटील यांच्यावर टीका करताना त्यांनी फ्रंट डोअर राजकारण संपल्याने आता बॅकडोअर राजकारण सुरू आहे असा आरोप केला. माहितीच्या वरिष्ठाचा महापौर पदाबाबत जो काही निर्णय असेल तो मान्य असेल. प्रसंगी महापौर पद मिळाले नाही तरी महायुतीसोबत ठाम राहणार असल्याचं सांगत सध्या शिवसेनेत चिन्ह वाटपाबाबत उच्च न्यायालयातील याचिकेवर बोलताना लोकांनी शिंदे सेनेला पसंती दिली आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाबाबत न्यायालयाकडून न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महापौर पदाचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल आणि मंत्री मुश्रीफांना सोबत घेऊनच निर्णय घेतले जातील. तसेच या निवडणुकीमध्ये नाराज झालेले निवडून आलेल्या व्यक्ती त्यांना न्याय देण्यासाठी प्रत्येक संस्थेच्या निवडीवेळी प्रत्येक कार्यकर्त्याचा विचार करणार आहोत असे सांगून कोणीही बाजूला जाऊ नये, संघटनेवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून पॅचअप सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. एकूणच महापालिकेतील पदांच्या निवडीमध्ये भाजप मोठा भाऊ म्हणून नेहमीच शिवसेनेला सोबत घेईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.